हॅलो फ्रेंड्स, तुमचं युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो काही आपला सब्जेक्ट आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, यामध्ये मित्रांनो या सब्जेक्टच्या नेक्स्ट चॅप्टरला चॅप्टर नंबर 2ला आपण आज सुरुवात करत आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर M.Com पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जे काही चॅप्टर नंबर 2 आहे मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. पण त्याआधी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपला चॅप्टर नंबर 1 होतं. चॅप्टर नंबर 1 मधील काही जे काही आपल्या इम्पॉर्टंट टर्म्स होत्या त्या टर्म्स आपण क्लिअर केल्या होत्या. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे की आपला सेकंड चॅप्टर आहे मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग याला सुरुवात करूया. मित्रांनो, चॅप्टर नंबर 1 आपला कधी संपला हे तुम्हाला कळलंही नसेल. खूप छोटा, जरी बुक्समध्ये मोठा असला तरी आपण त्याला शॉर्ट करून 3 लेक्चरमध्ये आपला चॅप्टर 1 क्लिअर झाला. इम्पॉर्टंट चॅप्टर होता आपल्या दृष्टीने. सेकंड नंबर चॅप्टर पण तसंच इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट आणि सेकंड नंबर हे 2 जे चॅप्टर्स आहे हे याच्यावर आपलं नेक्स्ट जे पूर्ण जे काही पुस्तक आहे ते डिपेंड आहे. म्हणजे चॅप्टर नंबर 3 पासून जे पुढचे चॅप्टर्स आहे त्याचा बेस चॅप्टर नंबर 1 आणि 2 आहे. मग तुम्हाला चॅप्टर नंबर 1 आणि 2 जर प्रॉपर क्लिअर झाला तर ऑटोमॅटिक नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला क्लिअर होणार आहे. तर आपण समजून घेऊया मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. मुलांना, आपण ज्यावेळेस अकाउंटचे लेक्चर सुरू केले तर सुरुवातीला आपण बघितलं होतं की डबल एंट्री सिस्टीम. आता आपलं मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग, हे डबल एंट्रीची काही सिस्टीम आहे त्याच्याबद्दल आपल्याला शिकायचं की एक सायंटिफिक मेथड आहे. डबल एंट्री सिस्टीम इज अ सायंटिफिक मेथड, म्हणजे एक शास्त्रीय क्रिया आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण काय करत असतो, आपल्या व्यवहाराची नोंद ठेवत असतो. त्याला आपण म्हणतो डबल एंट्री सिस्टीम. ज्या व्यवहाराची नोंद ही शास्त्रशुद्ध पद्धतीने ठेवली जाते त्याला आपण काय म्हणतो, डबल एंट्री सिस्टीम. तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल मित्रांनो, जे आपले शास्त्रज्ञ होते लुका डी बर्गो पॅसिवली, हे जे काही इटालियन मर्चंट होते, हे कोण होते, इटालियन मर्चंट. ह्या मर्चंटनी 1494 मध्ये काय केलं, डबल एंट्री सिस्टीम इंट्रोड्यूस केली. मग 1494 मध्ये कोणत्या डेला केली, 10 नोव्हेंबर 1494ला, म्हणजे 10 नोव्हेंबर 1494 रोजी जे की लुका डी बर्गो पॅसिवला आहे इटालियन मर्चंट, यांनी काय केलं, डबल एंट्री जी काही सिस्टम आहे ती सिस्टम इंट्रोड्यूस केली. आणि त्या दिवशीपासून 10 नोव्हेंबर 1494, 10 नोव्हेंबर हा इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून सेलिब्रेशन व्हायला लागला. काय व्हायला लागला, 10 नोव्हेंबर इंटरनॅशनल, फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला विचारलं जातं त्याच्यामुळे नोट करून ठेवा, इंटरनॅशनल अकाउंटिंग डे. आता मेन इम्पॉर्टंट काय आहे की तुम्हाला पहिले आपल्याला याच्यामध्ये काही मेथड शिकायचे आहे की ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याच्या काही पद्धती मेथड्स आहेत ते आपण शिकणार. पण त्याआधी तुम्हाला बेस पाहिजे, कुणी ही सिस्टम इंट्रोड्यूस केली, कुणी केली, लुका डी बर्गो पॅसिवलीनी. ते कोण होते, एक इटालियन मर्चंट होते. कधी केली त्यांनी इंट्रोड्यूस, 10 नोव्हेंबर 1494. इथं फक्त मी इयर घेतलं, इथं डेट विथ प्लस इयर घेतले आपण. 10 नोव्हेंबर ज्या दिवशी त्यांनी ती डबल एंट्री सिस्टीम इंट्रोड्यूस केली त्या दिवसाला तो कोणता दिवस आपण साजरा करतो, इंटरनॅशनल अकाउंटिंग डे, आंतरराष्ट्रीय हिशोब दिन म्हणून आपण तो साजरा करतो. तर अशा पद्धतीने हा होता बेस आपल्या डबल एंट्रीचा. आता याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग इन्फॉर्मेशन. आता पूर्वी काही रेकॉर्डिंगच्या काही मेथड्स होत्या, त्या मेथड्स आपण इथं समजून घेऊया. त्याच्यामध्ये त्या मेथड्समध्ये पहिली जी मेथड होती ती होती इंडियन सिस्टीम होती पहिली. इकडे होतं इंग्लिश सिस्टीम. तर इंग्लिश सिस्टीममध्ये परत 2 मेथड होत्या. त्याच्यामध्ये पहिली होती सिंगल एंट्री सिस्टीम आणि इकडे डबल एंट्री सिस्टीम.
हा आहे आपला मेथडचा चार्ट. आता पहिले आपण क्लिअर करूया मेथड्समध्ये नेमकं काय. बघा मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन हा पहिले चार्ट आपल्याला क्लिअर करायचा आहे. बेसिक जी काय आहे म्हणजे डबल एंट्री सिस्टम जो काही बेस हा जो बेस आहे तो आपल्याला क्लिअर करायचा आहे. फंडामेंटल मूलभूत जी काही माहिती आहे त्याबद्दल ती आपण पहिले क्लिअर करू. आता इंडियन सिस्टीममध्ये मुलांना काय व्हायचं की इंडियन सिस्टीममध्ये आता जनरल एक्झाम्पल घ्या. स्टेट असतं समजा महाराष्ट्र राज्य आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जिथली मेन मूलभूत जी भाषा आहे बोली भाषा ती कोणती असते मराठी. महाराष्ट्रामध्ये मराठीत बोललं जातं. तसं तुम्ही गुजरातमध्ये गेला तर गुजरातीमध्ये बोललं जातं. तुम्ही बँगलोरमध्ये गेला तिथं मल्याळम वगैरे वेगवेगळ्या तमिळ भाषेमध्ये बोललं जातं. तेलुगूमध्ये तमिळ भाषेत तमिळ भाषेत बोललं जातं तमिळनाडू साईडला. म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची भाषा बोली भाषा वापरल्या जातात. तर पहिले काय व्हायचं ह्या इंडियन सिस्टीममध्ये इंडियन म्हणजे आपली भारतीय जी काही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची सिस्टम होती तर यामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये रेकॉर्ड केलं जाईल. तसं एक्झाम्पल मराठी असेल, गुजराती असेल, हिंदी असेल, अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये रेकॉर्ड केलं जायचं. म्हणजे त्या त्या ठिकाणची जी काही मूलभूत जी काही बोली भाषा असेल त्या ठिकाणी त्यानुसार रेकॉर्ड केलं जायचं. पण दिस इज अ अनसायंटिफिक हे एक अनसायंटिफिक मेथड होती इंडियन सिस्टीम. पण यामध्ये काय व्हायचं या भाषेंमध्ये कशामध्ये रेकॉर्ड केलं जायचं अशा भाषेमध्ये रेकॉर्ड केलं जायचं. आपण ट्रान्झॅक्शन लिहिताना या भाषेमध्ये लिहायचो. आता गुजरातमध्ये जर ट्रान्झॅक्शन राहते गुजराती भाषेत लिहायचे. पण रेकॉर्ड करताना एक लॉंग बुक राहायची त्या लॉंग बुकमध्ये रेकॉर्ड केलं जायचं. कशामध्ये रेकॉर्ड केलं जायचं लॉंग बुक एक मोठी नोटबुक सारखी लॉंग बुक राहायची त्या लॉंग बुकमध्ये रेकॉर्ड केलं जायचं. आणि त्याच लॉंग बुकला अकाउंटमध्ये म्हटलं जातं बही खाता. काय म्हटलं जातं लॉंग बुकला बही खाता आपले किर्द. हे बघा पुन्हा इथे सांगतोय जी इंडियन सिस्टीम आहे ही एक अनसायंटिफिक मेथड आहे. ही काय अनसायंटिफिक मेथड इट इज अ अनसायंटिफिक मेथड. यामध्ये काय व्हायचं की ज्या पर्टिक्युलर राज्यामध्ये त्या ठिकाणची जी काही भाषा असेल तर गुजरात राज्यामध्ये गुजराती भाषा आहे तर त्या त्या भाषेमध्ये ट्रान्झॅक्शन व्यवहारची नोंद केली जायची. ती व्यवहाराची नोंद कशामध्ये केली जायची लॉंग बुकमध्ये केली जायची. एक मोठं लॉंग बुक असायचं त्या लॉंग बुकमध्ये व्यवहाराची नोंद केली जायची. त्या लॉंग बुकला अकाउंटिंग भाषेमध्ये काय म्हटलं जातं बही खाता. त्या लॉंग बुकला काय म्हटलं जातं अकाउंटिंग भाषेमध्ये बही खाता किंवा किर्द हे दोन शब्द त्या नोटबुकला त्या नोटबुकचं नाव होतं की बही खाता किंवा किर्द. बही खाता किंवा किर्द याची नोंद व्हायची इंडियन सिस्टीममध्ये. आता नंतर बघा इंग्लिश सिस्टम. तर इंग्लिश सिस्टममध्ये सिंगल एंट्री सिस्टम. पहिलं काय सिंगल एंट्री सिस्टम. तर ही पण एक काय सिंगल एंट्री सिस्टम पण एक अनसायंटिफिक मेथड आहे. सिंगल सिस्टम इज अ अनसायंटिफिक मेथड. तुम्ही म्हणाल सर ही पण अनसायंटिफिक ही पण अनसायंटिफिक दोन अनसायंटिफिक ते सांगतो कसं काय. ही एक अनसायंटिफिक मेथड आहे आणि याच्यामध्ये फक्त पर्सनल अकाउंट किंवा प्लस करतो कॅश बुक. पर्सनल अकाउंट किंवा कॅश बुक हे जे आहे हे याच्यामध्ये मेंटेन केलं जायचं. त्याच्यामध्ये काय होतं उदाहरण घ्या पर्सनल जे काही ट्रान्झॅक्शन पर्सनल जे काही व्यवहार असतील पर्सनल अकाउंटचे की आता आपण आपल्या बाजूने फक्त आपल्या व्यवहार टाकतो सिंगल. पण मला सांगा तुमचा जो काही व्यवहार झालेला आहे तो दोन व्यक्तीमध्ये झाला आहे ना. तुमचा व्यवहार दोन व्यक्तीमध्ये झाला आहे. एक देणारा असतो एक घेणारा असतो. एक रिसिव्हर असतो एक गिव्हर असतो. एक सेलर असतो दुसरा बायर असतो. हे तुम्हाला माहिती आहे. व्यवहार दोन व्यक्तीमध्ये होतो. मग व्यवहार जर दोन व्यक्तीमध्ये होतो तर ट्रान्झॅक्शनची नोंद पण किती ठिकाणी झाली पाहिजे दोन ठिकाणी व्हायला पाहिजे. दोन व्यक्तीमध्ये तर व्यवहार दोन्हीकडे पण ट्रान्झॅक्शनची नोंद पाहिजे. पण यामध्ये काय होतं फक्त एका व्यक्तीकडे नोंद होती. म्हणजे हे ट्रान्झॅक्शन कसं असतं याच्यामध्ये व्यवहार कसा असतो इनकम्प्लीट. सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काही ट्रान्झॅक्शन तुम्ही रेकॉर्ड केले ते कसं असतं इनकम्प्लीट. कारण हे पूर्ण होऊ शकत नाही. दोन व्यक्तीमध्ये तुमचा व्यवहार झाला आहे तुम्ही फक्त पर्सनल तुमचं पर्सनल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतात नोंद करतात. पण तिकडे तो व्यक्ती करतो को नाही. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की हे एक अनसायंटिफिक मेथड आहे. आणि ही जे काही स्मॉल बिझनेस असतात बघा आता स्मॉल बिझनेसमध्ये कसं असतं कमी गुंतवणूक केलेली असते कमी प्रमाणात कॅपिटल गुंतवलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला फक्त काय थोडाफार प्रॉफिट मिळालं की आपण एकदम खुश. त्याच्यामुळे एवढं प्रॉम्प्ट हिशोब किंवा ॲक्युरेट इन्फॉर्मेशन नसली तरी आपल्याला चालते. आपण आपल्या कच्च्या वहीमध्ये आपल्याला समजण्यासारखं लिहितो आणि किती झाले पैसे प्रॉफिट मिळालेला आहे ओके नो प्रॉब्लेम. म्हणजे आपल्या जनरलमध्ये बघा आपली साधी वही असते त्या वहीमध्ये आपण ते लिहून टाकतो की आपल्याला समजण्यासाठी आपल्याला समजलं म्हणजे खूप झालं असं आपलं माइंडसेट असतो. आणि त्या माइंडसेटमधून आपल्याला प्रॉफिट मिळाले की आपण म्हणतो की ओके हिशोब काही अडचण नाही. आपण ते ॲक्युरेट आहे की नाही ते चेक पण करत नाही. मग जे काही पर्सनल अकाउंट किंवा स्मॉल बिझनेस आहे तर स्मॉल बिझनेस ही जी सिंगल एंट्री सिस्टीम आहे ही सिंगल एंट्री सिस्टीम स्मॉल बिझनेस यूज करत असतात. स्मॉल बिझनेस काय करतात सिंगल एंट्री सिस्टीमचा यूज करतात. आता त्याच्यानंतर दुसरी आहे डबल एंट्री सिस्टीम. जी आपली ही जी काही डबल एंट्री सिस्टीम आहे ही काय आहे आपली सायंटिफिक मेथड आहे. काय आहे डबल एंट्री सिस्टीम सायंटिफिक मेथड. ही एक काय सायंटिफिक मेथड. आता डबल एंट्री सिस्टीममध्ये काय होतं की समजा उदाहरण घ्या
मला ह्या पेनची गरज आहे, हा पेन मी काय केला खरेदी करण्यासाठी गेलो, मला पेनची गरज आहे, मी पेन खरेदी करण्यासाठी गेलो दुकानदाराकडे. समजा हा पेन असेल 30 रुपयाचा, पेन किती रुपयाचा आहे 30 रुपयाचा. तर एक मी कोण आहे परचेसर आहे, खरेदीदार आहे, मी माझ्या खर्च नोंद करणार 30 रुपयाचा पेन खरेदी केला आणि ज्याच्याकडून मी पेन खरेदी केला तो त्याच्या विक्री वहीमध्ये नोंद करेल की त्याने तो पेन विकला. मग दोन्हीकडे पेनची समान सेम काय झाली करस्पॉन्डिंग सेम ट्रान्झॅक्शन ते रेकॉर्ड झालं, त्याची नोंद झाली पेनची. माझ्याकडे पेन कम्सीने मी गिव्ह केला, मी कोण झाले रिसिव्हर, मी पेन रिसीव्ह केला आणि ते गिव्हर देणार आहे मला पेन कोण सेलर विक्रेते दुकानदार ते मला पेन देणार आहे. त्यांनी त्यांचे काय केलं गोज आउटच्या किंवा त्यांच्या सेलच्या नोंद त्या बुकमध्ये नोंद केली आणि मी काय केली माझ्या खर्च त्याच्यात नोंद केली. दोन्हीकडे नोंद झाली म्हणजे काय झालं इथे ही एक सायंटिफिक मेथड आहे की जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन काय होतं इथे कंप्लीट होतं आहे. कारण की ट्रान्झॅक्शनच्या व्यवहाराच्या दोन बाजू असतात. तिथली पहिली बाजू जी असते ती असते डेबिट आणि दुसरी बाजू असते ती असते क्रेडिट. डेबिट अँड क्रेडिट हे दोन पार्ट असतात. जसं व्यवहार घडतो त्या व्यवहाराला ह्या दोन बाजू असतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो सगळ्यात सिंपल आहे, तुम्हाला पुढे पुढे समजेल, थोडं तुमचं कन्फ्युजन झालं असेल पण नक्कीच तुम्हाला हे जे काय आहे हे नक्कीच पुढे तुम्हाला समजून जाईल. इंडियन सिस्टीम ही अनसायंटिफिक आहे, इंग्लिश सिस्टीम आहे सिंगल एंट्री अनसायंटिफिक आहे आणि इंग्लिश सिस्टीममध्ये डबल एंट्री जी आहे ती सायंटिफिक आहे. डबल एंट्रीमध्ये डेबिट आणि क्रेडिट म्हणजे पहिला इफेक्ट असतो डेबिटचा, दुसरा इफेक्ट असतो क्रेडिटचा. असे दोन इफेक्ट ड्युएल ॲस्पेक्ट या डबल एंट्री सिस्टीममध्ये इन्क्लूड असतात आणि ड्युएल ॲस्पेक्टमुळे एंट्री प्रॉपर कम्प्लिटेड प्लस सायंटिफिक मेथडने आपण ती रेकॉर्ड करतो आणि त्यामुळे आपल्या बिझनेसची जी काही फिनान्शियल पोझिशन आहे, आपल्या बिझनेसची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्याला समजण्यास ॲक्युरेट परफेक्ट आपल्याला हेल्प होत असते. कशामुळे हेल्प होते जर आपण डबल एंट्री सिस्टीम यूज केली तर. अशा पद्धतीने मित्रांनो जो काही बेस होता मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन तो आपण क्लिअर करा. व्हिडिओ आवडला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.